पंतप्रधान मोदींचा नवा महाविक्रम. देशामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा पंडित नेहरूंचा विक्रम मोडला, तर विरोधकांकडून मोदींवर टीकेचे बाण. मोदी सरकारच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण. तपपूर्ती आणि मोदींनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्यानंतर एनडीए करणार जल्लोष. एनडीए शासित 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मित्र पक्षांचे नेते राहणार उपस्थित. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार, तर उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा. भाजप नेते गिरीश महाजनांकडून ऑपरेशन ब्लू स्टारचा काळा दिवस म्हणून उल्लेख. खलिस्तानींचा गौरव करणाऱ्या महाजनांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, विरोधकांचा हल्लाबोल. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीच्या निर्धारामुळे मित्रांमध्येच संशयाचा वादळ. उदय सामंत आज पुन्हा गोकुळ गीतेंना भेटणार. नाशिक विधान परिषदेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी बोलावली बैठक. मुंबईमध्ये टँकर चालकांचा संप दुसऱ्या दिवशी मागे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय. संप मागे घेतल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. मागील कर्जमाफी योजनेमध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी. जवळपास 14,000 कोटी रुपये दिले जाणार. भुजबळांच्या निवासस्थानाच्या नावाचा जाहिरातीमध्ये गैरवापर करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. संबंधित व्यक्ती मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात. हिंगोली, वर्धा, अहिल्यानगरसह राज्याच्या विविध भागात वादळी पावसामुळे मोठं नुकसान. फळबागा शेतीला फटका, तर राज्यातील 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट. झी 24 तासच्या बातमीनंतर अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागं. साई मंदिर परिसरातील पेढा प्रसाद दुकानांवरून प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात. बुरशीयुक्त पेढा प्रसादाची बातमी दाखवल्यानंतर छापेमारी. नागपूरच्या विधी विद्यापीठामध्ये पीएचडी प्रवेशाच्या राखीव जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा डल्ला. खुल्या प्रवर्गासाठी केवळ 12 जागा असतानाही 22 उमेदवारांना प्रवेश.